शिवा मुक्ती मुक्ती जय म्हणती ते माता माता त्यागिती स्त्री कामाची आसक्ती ज्ञात होती अरे भगवंता हा स्त्रीच्या आसक्तीचा एवढा मोठा प्रभाव पडतो। आणि ज्या माता पित्याची भक्ती केल्यानंतर सेवा केल्यानंतर आणि भक्ती मुक्ती प्राप्त होते, भगवंताची प्राप्ती होते। एवढं मोठं वैभव असून सुद्धा, एवढं मोठं भक्तीचं सामर्थ्य असून सुद्धा आणि तो स्त्रीच्या अधीन होतो आणि त्या आई वडिलाला विसरतो। पिवळे तांदूळ अंगावर पडले की अशी दुरावस्था हा प्रत्येक जीवाची होती भगवंता, असा तो गजेंद्र धावा करू लागलेला आहे। मातृसेवा मुक्ती मुक्ती स्त्री आसक्ती नरक प्राप्ती आयशे व्याख्यान जे करती तेही मारिती स्त्री आप्त। अरे भक्ती मुक्ती प्राप्त होते आई वडिलांची सेवा केल्यानंतर, आणि ते जे सांगतात जे वक्तव्य करतात ते सुद्धा आई वडिलाला विसरतात आणि स्त्रियाला आसक्त, स्त्रियांच्या वचनामध्ये आसक्त होतात, स्त्रीच्या असणाऱ्या आसक्तीमध्ये गुरफटून जातात भगवंता, असा तो गजेंद्र बोलू लागलेला आहे। भ्रांती माझी सप्तपास अंधार पुत्र पाशा ग्रह धन स्वजन पास आशा पास सातवा। अरे हे भगवंता प्रत्येक जीव 7 पाशामध्ये अडकलेला आहे। सौजन पास, ग्रह पास, आशा पास, धन पास, आणि ह्या सगळ्याचं जर ओवीचं जर भाषांतर केलं असेल तर तुकाराम महाराजांनी सुद्धा एकाच असणार पाठी काकड्याच्या अभंगामध्ये सुद्धा केलेलं आहे की धनदारा पुत्र धन, हे सगळं असणार हे सोयरे सज्जन हे सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी सांगितलेलं आहे। म्हणून असणाऱ्या सर्व आसक्तीमध्ये माया मोह आणि ह्या सर्व आसक्तीमध्ये माणूस फसल्या जातो। देवा सत्संगती नाहींच्याशी राम नाम नाठवे त्याशी ते गुंतले कर्मपाशी हृदय स्थिरशी नवे भेटी। अरे जो भगवंताची भक्ती जीव करत नाही आणि तोच असणाऱ्या ह्या पाशामध्ये पडतात, ह्या दुःखाच्या पाशामध्ये पडतात, आणि जो भगवंताला आठवतो त्याला खरी आठवण होती की हा मनुष्य देव प्राप्त झाल्यानंतर आपण ह्या भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे, की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे म्हणजे त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली तरच या जीवनामध्ये धन्यता आहे। परंतु तो सुद्धा विसरतो भगवंता। सप्तपाशा चैतन्य करावया एक सत्संग दाना त्या सत्संगाचे महिमान सावधान अवधारा। अरे हा सप्तपास आहेत, कोणचे आहेत? भ्रांती माझी सप्तपास, अहमदारा पुत्र पास, सौजन ग्रहदारा पास, आशा पास सातवा। ह्या भ्रांतीमध्ये 7 पाशामध्ये अडकतो, पण तो अनन्य शरण जर भगवंताला गेला तर ह्या सप्तपाशातून मुक्त होतो। मन मननी निश्चळ व्रती निधी ध्यास साक्षात्कारी परम प्रीती नाना चरित्रे श्री हरीची गाती धन्य त्रिजगती ते साधू। अरे भगवंता ते साधू धन्य आहेत की अनन्य भक्ती करतात, भगवंताचं नामस्मरण कीर्तन करतात। अरे ते जो म्हणतात की देव दिला देह भजना गोमटा, ज्याने असणारे हे इंद्रिय दिलेले आहेत, दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोलावया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाश जीवपण भवरोग। जी जागृती ज्यांना होती तेच या जीवनामध्ये धन्य होतात। भगवंता असा तो गजेंद्र बोलू लागलेला आहे। जन्म सोमवंशी आयोनिदा जन्म सूर्यवंशी एके सोशिने पुतनीशी ताटिकेशी पैके। अरे अवयवनी संभव भगवंत आणि लीला करतो, आणि ज्या वेळेस ती पुतना आणि त्या ठिकाणी जसं असणार जो आणि असणार आली होती पाजण्यासाठी, परंतु असणार त्यावेळेस आणि तिला सुद्धा असणार दूध प्राशन केलं आणि तिला सुद्धा तिचा सुद्धा उद्धार केला। राम अवतारामध्ये ताटिकेला मारलं आणि त्या ताटिकेचा सुद्धा उद्धार केला। असा हा तू भगवंत दयाळू आहेस, पण तुला ते विसरतात जीव प्राणी आणि ह्या मोहामध्ये अडकतात आणि म्हणून ते दुःखी होतात। एके गुरु पुत्रानिला एके गुरु यागशी दिनेला एके गोवर्धन उचलिला एके बांधिला शिळा शेतू।
भगवंता तो गुरुचा पुत्र आणून दिलेला आहेस, एक असणारा अवतारामध्ये आणि असणारा त्या जे यज्ञ होता कुणाचा, विश्वामित्रांचा, आणि तो यज्ञ पूर्ण केला. एका अवतारामध्ये ह्या लंकेला जाण्यासाठी सेतू बांधला. असे महान कार्य भगवंता तुम्ही अवतार घेऊन केलेले आहेत. अरे हा भगवंत राम अवतारामध्ये आणि सगळं असणार राज्य वैभव सोडून वनामध्ये दंडक अरण्यामध्ये गेलेला आहे. एक राम अवतारामध्ये आणि कृष्ण अवतारामध्ये आणि त्या ठिकाणी मथुरेमध्ये जन्म झाला आणि ते गोकुळामध्ये आणि त्या ठिकाणी जन्माल्या भगवंता तू गेलास आणि त्या गोकुळामध्ये लहानाचा मोठा झालास. जागे न होता कोणाशी मथुरा नेली द्वारकेशी, राम अयोध्याने जागरशी वैकुंठाची स्वयनेली. अरे भगवंता कृतयुगामध्ये आणि भगवंता राम अवतारामध्ये ती असणारी सगळी वैकुंठाला असणारी तुम्ही असणारी अयोध्या नेलेली आहे. ती द्वारका आणि तीच असणारा समुद्रामध्ये नेली आणि असणारा त्यावेळेस ते उद्धार आणि तो केलेला आहेस. अरे एकदा आईपाशी रुदन करतो असणार खोड्या करतो म्हणून असणार त्यावेळेस रुदन करतो भगवंत गोकुळामध्ये नवे नवे एक वनामध्ये. आणि त्यावेळेस ज्यावेळेस सीतेचं हरण रावणाने केलं त्यावेळेस असणार तो रुदन केलं. नवे नवे शिरा पाषाण वृक्षांना आलिंगन दिलं. माझी सीता कुणी नेली, कुठे कुठे असं असणार त्यावेळेस तू असणार आक्रोश केलास भगवंता. मारिला काळ यवना वाळी मारिला शिंतळा शिशुपाळी दैत्य कंदना अरे कृष्ण अवतारात मोठे असणारे आणि असणारे जी विरोध कर त्या ठिकाणी 400 कोस असणारा त्या ठिकाणी राक्षस